बघा त्याची शिताळू ठेवलेली ती आहेत आणि थोडीशी याच्यामध्ये बोई बच्चे टाकलेले आहे. हे आपण आता पातपोळी बनवणार आहे त्याची. आणि त्याच्यासाठी मी हा लसूण घेतला आहे 10-12 पाकळ्या असा ठेचून घेतला आहे. आणि हा चिंचोला आहे, चिंचेच्या पाल्याचा कुटून करतात. हा बघा गावाकडे मस्त चिंचोला आहे. गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. आता ह्याच्यामध्ये आपण पातपोळी बनवूया. हे सर्व आपण आता साहित्य ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपण आता 3-3.5 चमचे मसाला घालूया. 1.5 चमचा हळद, चवीपुरतं मीठ घालूया आणि 3-3.5 चमचे थोडं आंबटच पाहिजे म्हणून 3.5 चमचे चिंचोला घालूया, चिंचेच्या पाल्याचा. आणि हा लसूण ठेचलेला आहे तो घालून घेऊया सर्व. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हां, आणि थोडंसं अर्धा पळी तेल घालून घेऊया. आता आपण हे मिक्स करून घेतो. असं आपल्याला वाटलं थोडा मसाला कमी आहे तर थोडासा घालूया हळद. आता हे सर्व मिक्स करून फक्त 10 मिनटं हे मी मॅरिनेटसाठी ठेवून देते. अशी पानं घेतलेली आहेत ही बघा. ती आता आपण अशी सारखी हे करून घेऊया. सॉरी, मी उलटी लावलेली. आपल्याला ही आता सगळी सारखी हे करून घ्यायची आहे. तुमच्याकडे टूथपिक असेल तर त्याच्याने करा. मी आता ह्या काड्या घेतलेल्या आहेत. आपल्याला ती मच्छी राहील एवढं हे करायचं आहे मोठं. हे बघा, आता हे पूर्ण असं करायचं आणि मग ही मच्छी याच्यावर अशी ठेवून घ्यायची आणि अशीच एक आपल्याला पत्रावळ बनवायची आहे आणि ती याच्यावर अशी सारखी मी शिवून घेते. तुम्हाला नंतर दाखवते शिवताना. आता मी तशी पत्रावळ अजून एक करून घेते. आपण हे असं करून घेतलेलं आहे. तर कोणी असं पण वाळून हे करते, पण तसं नाही होणार कारण की जास्त मच्छी आहे ना, म्हणून मी आता हे पूर्ण शिवून घेतलेले आहे पत्रावळ टाईप. आता ही याच्यावर ठेवून घेते आणि याला पण असं शिवून घ्यायचं ना. असं तुम्ही तव्यामध्ये पण करू शकता. तुम्ही मी डायरेक्ट चुलीमध्ये घालणार आहे, चुलीच्या आगीवर. असं शिवून घेते मी सगळं. असं शिवून घेतलेलं आहे पूर्ण. आणि आपली चुलीला पण मस्त पेटून ना इंगोळ पडलेले आहेत. हे बघा निखारे पडलेले आहेत. हे बघा. आता ह्याच्यामध्ये पत्रावर आपण ठेवून घेऊया अशी. आणि त्याच्यावरती पण आपण इंगोळ ठेवूया. आणि ह्याच्यावर मी थोडीशी 2-3 लाकडं पेटवते. आपले इंगोळ पडलेलेच आहेत, 2-3च पेटवते. मी पेटवून घेते. आपण हे हलक्या हाताने असं काढून घेऊया. मी काढून घेते हलक्या हाताने. त्या साईडने कमी झाली पाणी म्हणून टाकलं. हे बघा, आता हे मी काढून घेतलेलं आहे.
आता आपल्याला जिकडे झालेलं आहे तिकडे खारे टाकून घ्यायचे थोडेसे. बस आता हे मी तुम्हाला नंतर उघडून दाखवते. आपली पातकोळी भाजून झालेली आहे. मी खोळून घेते आता पूर्ण आणि त्याच्यामधली सर्व आपली मच्छी काढून घेते. हे सर्व तुम्हाला असं काळपट दिसत असेल पण आतमध्ये सर्व व्यवस्थित असते. आता मी सर्व काढून आणि मग तुम्हाला पातकोळी झालेली आहे. मस्त मी चुलीमध्ये भाजलेली आहे. तर तुमच्याकडे चूल नसेल ना तर तुम्ही तव्यामध्ये करा. एका बाजून झाली की दुसऱ्या बाजून असं पलटा. तव्यावर एवढी पानं अशी करपत नाही पण चुलीमध्ये करपतात आणि चुलीमध्ये टेस्ट छान लागते. तव्यामधली पण छान लागते. पण तुम्ही तुमच्याकडे चूल नसेल तर तव्यावर करा. चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये करा. पण मी केले तशी करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि मला एक तोडून दाखवते थांबा. हे बघा कशी मस्त शिजलेली आहे. बघा मस्त अशी छोटी छोटी सर्व मच्छी कशी शिजलेली आहे. बघा मस्त ना आणि एकदम एकदम सुटसुटीत कुरकुरीत झालेली आहे. बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.